महागाईच्या आगीत गॅस दरवाढीचं तेल घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागला. मुंबईमध्ये 14 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 942 रुपये. गृहिणींचं किचन बजेट कोलमडणार. घरगुती गॅसचे दर वाढल्यानं संजय राऊत, रोहित पवारांची सरकारवर टीका. तर मोदींकडून महागाईवर नियंत्रण आणणं म्हणजे टप्प्याटप्प्यानं झटका हे सूत्र का? शरद पवारांचा सवाल. खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात देऊ नका, अन्यथा कारवाई. FSSAIचे विक्रेत्यांना निर्देश. फूड ग्रेड पॅकेजिंगचा वापर करण्याचे आदेश. पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांचा छापा. प्रोजेक्ट एक्सच्या नावाखाली तरुणांचा सुरू होता धिंगाणा. दोघे ताब्यात, दारूसह गांजाही हस्तगत. मुंबईच्या वरळीत लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू. ड्रग्सच्या अतिसेवनानं मृत्यू झाल्याचा संशय. पालघरच्या डहाणूत धर्मांतराचा प्रकार. 2 सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप. मुलींना फसवून लंडनला नेलं जात असल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप. मान्सूनची राज्यात वेगानं आगेकूच. तळकोकणातून 12 तासात मोसमी वाऱ्याची कोल्हापूरपर्यंत मजल. पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज. राज्यातील धरणांनी तळ गाठला. वाढलेलं तापमान, वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा केवळ 26% खाली. कोयना धरण आटलं. धरणामध्ये केवळ 10.8 TMC पाणी शिल्लक. सिंचन आणि वीज निर्मितीवर संकट. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाफेड, NCCA थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करणार. उद्यापासून खरेदी प्रक्रियेला सुरुवात. खुल्या बाजारातील कांद्याचे दर वाढण्याची आशा.